Good morning, students. Today we will just practice the articles by going through the examples provided in the book, page number 8 of the book Written and Spoken Communication in English, which I introduced you the previous class in the previous class. So today we will go through some examples of articles, which article is required in the given examples. In these given examples, we can use article A and the accordingly. One example, please write down dash peacock is in danger of peacock is in danger of extinction. कारण पीकॉक ही जी व्हरायटी आहे मोराची हे कोर्स ऑफ टाईममध्ये त्यांचा ऱ्हास होत आहे. कुठले एक आर्टिकल तुम्ही वापराल ते लक्षात घ्या. कुड यू गेट मी could you get me dash kilogram of tea dash kilogram of tea please. तुम्ही कृपा करून मला चहा आणून द्याल का? 1 किलो चहा आणून द्याल का? There is dash European and dash Eskimo among टुरिस्ट. जे टुरिस्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये एक युरोपियन आहे तर एक इस्किमो आहे. हेच युरोपियन्स किंवा इस्किमोज असेल तर तिथं आपण आर्टिकल घेतलं नसतं, लक्षात ठेवा. डॅश शाली I know lives in Bhubaneswar. Dash Sally I know lives in Bhubaneswar. Sajita found dash wallet on her way home. On her way home, we just discussed it in the earlier class. She took dash wallet. She took dash wallet to the police station. Number 6. Have you had dash? Have you had dash breakfast? We must work to save dash tigers
tigers from becoming extinct. You must reach a dash school before 9 a.m. Our library has three copies of dash Mahabharata. Mahabharata, you know, this is a holy text, पवित्र ग्रंथ. Dear friends, yes, these are some examples in which you have to fill the articles A, N and D. Means as where is required indefinite article A and N, where is required the article A, where is article N and where is article the, you have to go through it in detail. Just we will go through it one by one, then you will came to know that which article is suitable at the place. For example, here is one example. Which article we use here? Peacock is in danger of extinction. Peacock means एक टाइप आहे. The particular definite peacock नाही, जसं व्हाईट पिकॉक, रेड पिकॉक नाही. आणि त्यामुळं पिकॉक मोर आपण असं म्हणू शकतो का एक मोर हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कारण की पिकॉक असो, डॉक्टर असो, सिंगर असो, हे त्यांची एक आयडेंटिटी आहे. त्यांना आपण एक दोन असं म्हणू शकत नाही, कारण की हे समस्त त्या कॅटेगरीचं रिप्रेझेंटेशन करतात. म्हणून अशा केसेसमध्ये आपण अशा केसेसमध्ये आपण सिम्पली नो आर्टिकल करू शकतो. आपण अ पिकॉक म्हणू शकत नाही, कारण की एखादा पिकॉक तुम्हाला माहीत असेल आणि तो कुठंतरी नष्ट होऊ लागला तर तुम्ही त्याच्याबद्दल बोलू शकता. समस्त जातीबद्दल नाही आपण. सेकंडमध्ये बघा, कुड यू गेट मी डॅश किलोग्रॅम ऑफ टी प्लीज. टी म्हणजे चहा. चहापत्ती आपण कसं आहे एक दोन म्हणू शकतो का? नाही. मग ती कशी म्हणतो आपण? अ किलोग्राम. म्हणजे 1 किलोग्राम म्हणजे 1 किलो. किलोग्रॅम म्हणजे केजी. मीन्स कुड यू गेट मी, मला तुम्ही 1 किलोग्रॅम चहापत्ती आणून देता का? कुड यू गेट मी अ किलोग्रॅम ऑफ टी प्लीज. अ किलोग्रॅम. सिम्पली असेल तर कुड यू गेट मी टी प्लीज. अ टी म्हणू शकत नाही आपण, कारण की त्याचे पॅरामीटर्स आहेत. मग आपल्याला अ टी म्हणण्याऐवजी मग काय म्हणावं लागेल? अ कप ऑफ टी म्हणावं लागेल. अ कप ऑफ टी, तेव्हा ते सुटेबल होईल. थर्ड सेंटेन्स मध्ये बघा, देर इज डॅश युरोपियन अँड डॅश इस्किमो अमॉंग द टुरिस्ट. द टुरिस्ट विच केम हिअर, द अदर nations tourists also, about which he talks that there is a dash European. European means जसं an Indian आहे तसं आपण इथं काय वापरू शकतो? युरोपियन.
परंतु जरी हा ई लेटरनं सुरू असेल तरी त्याचा उच्चार कसा होतो बेटा? युरोपियन. युरोपियन म्हणजे हा ए आणि हा काय आहे? हा ए जो आहे तो व्यंजन आहे, म्हणून आपण अयुरोपियन म्हणतो. कारण की सिंगल आहे युरोपियन, ठीक आहे, परंतु ते व्यंजनाने सुरुवात झालेलं आहे. त्याचा साऊंड जो आहे त्या नावाचा व्यंजनासारखा निघतो, म्हणून यू म्हणून आपण काय घेतलं? ए हा व्यंजन आहे, सिंगल आहे, म्हणून आपण घेतलं. देर इज अ युरोपियन. आणि ह्याचा जो उच्चार आहे, दोन्ही नाउन्स आहेत, युरोपियन आणि इस्किमो जे देशाचे नाव आहे, दोन्ही ई न सुरुवात आहेत लेटर, परंतु एकाचा उच्चार ए होतो, तो एकाचा उच्चार काय होतो बेटा? हा ई होतो. आणि ई हा काय आहे? स्वर आहे, म्हणून इथं आपण अँड लावतो. म्हणजे देर इज अ युरोपियन अँड अँड इस्किमो अमॉंग द टुरिस्ट. दिस वन इज द राईट वन. Then fourth one, dash Shally I know lives in Bhubaneswar. Though there are many names of the Shally, म्हणजे Shally हे भरपूर असतील, परंतु तो काय सांगतो? मला तीच माहिती आहे जी भुवनेश्वरला राहते. म्हणजेच तो अशॅली म्हणेल का? नाही. द शॅली आय नो लिव्स इन भुवनेश्वर. मीन्स शी इज टॉकिंग अबाउट पर्टिक्युलरली अबाउट दी शॅली विच ही नो विच लिव्स इन भुवनेश्वर. Then we have the another example. Sajita found dash wallet on her way home. वॉलेट सिंगुलर आहे, काउंटेबल आहे, म्हणून आपण काय करतो? हे व व्यंजन आहे, म्हणून आपण काय करतो? सजिता फाउंड अ वॉलेट ऑन हर वे होम. घराकडे जाते वेळेस सजिताला एक वॉलेट भेटलं. मग काय केलं तिनं? ते वॉलेट घेतलं आणि ती पोलीस स्टेशनला गेली. कशासाठी? ते वॉलेट जमा करायला. तेच वॉलेट जमा करायला. एक वॉलेट जमा करायला गेली का ती? जे भेटलं तेच वॉलेट जमा करायला. म्हणजे तेच सेकंड टाइमला ते वॉलेट काय झालं? हे डेफिनेट झालं, जे की तेच वॉलेट जमा करायला गेली ती जे तिला भेटलं. म्हणजेच अ वॉलेट बिकम्स द वॉलेट वेन वी टॉकिंग अबाउट दी पर्टिक्युलर वन. मला हेच वॉलेट भेटलं. कुठं भेटलं? हे म्हणजे तेच वॉलेट जमा करायला गेली. म्हणजे एक वॉलेट हे जनरल काउंटेबल आणि तेच वॉलेट जेव्हा ती पोलीस स्टेशनला गेली जमा करायला, ते वॉलेट म्हणजेच काय झालं? डेफिनेट झालं. म्हणजे द वॉलेट बिकम्स द पर्टिक्युलर वन. देन सिक्स्थ, हॅव यू हॅड ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट वी कुडंट काउंट. आपण म्हणू शकतो का तुमचा एक ब्रेकफास्ट झालं का, तुमचं एक लंच झालं का, तुमचं एक डिनर किंवा एक मील झालं का? नाही. ते एका वेळेस एकच असते, त्याला आपण काउंट करू शकत नाही. म्हणून इथं काय येईल? नो आर्टिकल. हॅव यू हॅड ब्रेकफास्ट. हॅव यू हॅड लंच. तुमचं जेवण झालं होतं का? झालेलं आहे का? करायचं का? हा. म्हणजेच इथं आपण 1, 2, 3 ब्रेकफास्टला काउंट करू शकत नाही. तसंच डिनर, लंच किंवा मीलला सुद्धा. नंतर वी मस्ट वर्क टू सेव्ह टायगर्स फ्रॉम बिकमिंग एक्सटिंक्ट. आपण मग आपल्याला काहीतरी सोशल अवेअरनेस निर्माण केली पाहिजे समाजामध्ये, सोसायटीमध्ये, कल्चरमध्ये, की टायगर्सचं आपण रक्षण केलं पाहिजे. सेव्ह टायगर्स मध्ये कितीतरी जाहिराती आल्या होत्या. सेव्ह टायगर्स. इवन बऱ्याच मूवीजमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रोटॅगनिस्ट तसे जाहिरात करतात. म्हणून वी मस्ट वर्क टू सेव्ह टायगर्स. टायगर्स कसं आहे बेटा? हे ट न सुरुवात झालेले जरी भले असलं, व्यंजन जरी ट साऊंड असला तरी हे कसं आहे? प्लुरल येस आहे, त्याच्यामुळे इथं नो आर्टिकल येतं. बरोबर आहे? वी मस्ट सेव्ह टायगर्स हे कॉमन स्पेसिफिकला ॲड्रेस केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर यू मस्ट रीच डॅश स्कूल बिफोर 9 AM. बिफोर 9 AM. आता इथं स्कूल शब्द वापरलेला आहे. स्कूलमध्ये सुद्धा हा स आहे, हा भले व्यंजन आहे, स आहे, सिंग्युलर आहे, परंतु हे स्कूल कुठल्या स्कूलबद्दल सांगतो बेटा? तो डेफिनेट स्कूलबद्दल सांगतो. कारण की जे 9च्या आत तुम्हाला पोहोचायचं आहे शाळेला, तुम्ही जा. म्हणजे आता समजा तुमची फॉर एक्झाम्पल तुमचं कॉलेज, स्कूल, ड्युटी जी आहे तुम्हाला फिक्स माहीत आहे. तुम्हाला सांगितले की 9च्या आत शाळेला या. तुम्ही मग 9च्या आत कुठल्या पण शाळेला जाल का? नाही. कुठल्या पण शाळेला जायचं असेल तर मग तुम्ही स्कूल घ्याल. परंतु तुम्हाला जर त्या स्कूलला जायचं असेल तर तेच स्कूल काय होतं बेटा? पर्टिक्युलर होतं. म्हणजे यू मस्ट रीच द स्कूल बिफोर 9 AM. वडील काय म्हणतील?
तुम्ही 8:30ला उठले आणि तुम्हाला शाळेत झेंडावंदनाला 9ला बोलवलं किंवा 8ला बोलवलं, वडील काय म्हणतील, तुम्हाला 8च्या आत तिथं पोहोचायचं आहे आणि तू घरी इथंच आहे. कुठं पोहोचायचं आहे? स्कूलला. कुठल्या? तुमच्या स्कूलला, जे की डेफिनेट आहे, जे की तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही किंवा वडील त्याच्याबद्दलच बोलत आहात. म्हणजे इन शॉर्टमध्ये असे काही एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही आयडियल्स जे आर्टिकल ए असेल, ॲन असेल, द असेल, हे प्रॉपर स्टडी करून तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचं आहे. द लास्ट वन आय जस्ट फॉरगॉट. लास्ट वन कुठलं आहे? आवर लायब्ररी हॅज 3 कॉपीज ऑफ डॅश महाभारता. आता काय दिलं बेटा इथं? आवर लायब्ररी हॅज, आपल्या लायब्ररीला 3 कॉपीज आहेत. कशाच्या? महाभारताच्या. मग हे महाभारत कसं आहे? दी महाभारत, कारण की हे होली बुक आहे. रामायण, महाभारत, कुराण, गुरु ग्रंथ साहिब, बायबल, हे सगळे काय आहेत बेटा? त्या त्या धर्माचे होली ग्रंथ आहेत आणि ते वन ओनली युनिक आणि युनिव्हर्सल आहेत. ते एकच आहेत, युनिव्हर्सल आहे. आपण म्हणू शकत नाही कोणतं महाभारताचं पुस्तक किंवा कोणतं कुराण किंवा कोणतं बायबल किंवा कोणतं गुरु ग्रंथ साहिब, बिकॉज दे आर ओनली वन अँड द पर्टिक्युलर रिलिजियस पीपल ऑफ दॅट कम्युनिटी ऑफ दॅट रिलिजन वर्शिप दॅट होली टेक्स्ट. महाभारत कसं आहे बेटा? हे पवित्र ग्रंथ आहे आणि ते ओनली वन आहे, युनिव्हर्सल आहे आणि पीपल अँड एव्हरी वन हॅज ॲक्सेप्टेड इट. सो माय डिअर स्टुडंट्स, दीज आर सम. मग 3 असेल, 4 असेल, काय असेल? इथं काय आहे? महाभारत हे पवित्र ग्रंथ आहे, पवित्र टेक्स्ट आहे, म्हणून आपण त्याच्या पुढं जे येतील त्याला काय वापरतो आपण? की ते एक युनिक टेक्स्ट आहे, होली टेक्स्ट आहे आणि युनिव्हर्सल आयडेंटिटी आहे. आणि लास्टली कसं आहे बेटा? ते ओनली वन आहे, म्हणून आपण त्यांच्या पुढं काय करतो? द आर्टिकल वापरतो. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कुठं? दिशाली आय नो लिव्स इन भुवनेश्वर, म्हणजे डेफिनेट. वॉलेट, सुजाता फाउंड अ वॉलेट ऑन हर वे, जनरल होतं वॉलेट. परंतु सेकंड टाइमला जेव्हा त्या वॉलेटचा विषय होईल त्यावेळेस तो वॅलेट काय बनतो बेटा? पर्टिक्युलर बनतो. दी वॅलेट सुजाता टूक अँड सी वेंट टू पोलीस स्टेशन टू डिपॉझिट इट. म्हणजे द सेम बिकम्स द कॉमन बिकम्स द पर्टिक्युलर वन. मग हे महाभारत असतील, रामायण असतील, हे त्याच्या व्यतिरिक्त जे पवित्र होली टेक्स्ट असतील, फॉर एक्झाम्पल युनिक जे असतील, डेफिनेट असतील, फॉर एक्झाम्पल नेम्स ऑफ द रिव्हर्स लाईक गंगा, गोदावरी, नर्मदा, त्यांच्या पुढं आपण द गोदावरी, द गंगा, द नर्मदा असं वापरतो. द नेम्स ऑफ दी ट्रेन्स लाईक दी राजधानी एक्सप्रेस, दी सचखंड एक्सप्रेस. Name of the unique vastus in the world which has universal identity, for example the Taj Mahal, the राष्ट्रपती भवन. त्यांच्या पुढे सुद्धा भले ते ताजमहलचं त असो किंवा राष्ट्रपती भवनचं र असो, जरी ते व्यंजनासारखा उच्चार करत असतील, त्याच्यावर न जाता ते डेफिनेट, युनिक, ओनली वन आणि युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहेत. तिथं तुमचा माझा विषय नाही, सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेले असतील. मग द ताजमहाल, द भगवद्गीता, द कुराण, द राष्ट्रपती भवन, दी गंगा, दी गोदावरी, दी पॅसिफिक ओशियन, दी अटलांटिक ओशियन, हे जे महासागर असतील, लेक्स असतील, न्यूज असतील, रिव्हर्स असतील, रेल्वेज असतील, ह्या सगळ्या पुढं आपण किंवा होली टेक्स्ट असतील किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीजच्या केसेस जे असतील, एक जो आहे सगळ्या क्लासमध्ये युनिक आहे, सुपिरियर आहे, तिथं सुद्धा आपण सुपरलेटिव्ह डिग्री वापरतो. फॉर एक्झाम्पल Sachin Tendulkar is the fastest batsman, fastest bowler, fastest runner. म्हणून तो he is the most beautiful, she is the most beautiful, he is the most tallest boy in the class, he is the most talented boy in the class. म्हणजे ते मोस्ट असेल. ह्याच्या सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये सुद्धा the टॉपेस्ट, the most, the tallest, the मोस्ट इंटेलिजंट, अशा सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये सुद्धा आपण आर्टिकल द वापरतो. म्हणजे इन शॉर्ट दीज आर्टिकल्स अँड द यूज ऑफ सच आर्टिकल्स इन युअर रूटीन कम्युनिकेशन, रायटिंग अँड ऑल्सो in your routine use is very important, and you have to use these according to their respective or at the respective place, and then the language, then the use, and then its exposure get the unique
value. So, articles plays very important role in our day to day communication, use and practice. So, with this I stop here. Tomorrow in lecture number 8 again we practice some more examples, then you will came to know, or you will came to know the idea of the uses of articles and the. So, with this brief information and practice of the examples of articles, I stop here. Thank you very much.